शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली। सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याने महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण होण्याची गरज नसल्याचे राऊत म्हणाले। सर्व खासदार प्रश्न घेऊन मोदींना भेटल्याचे त्यांनी स्पष्ट केले। संसदेत पंतप्रधान आणि गृहमंत्री उपस्थित राहत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली। दरम्यान नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून राऊतांनी सरकारवर निशाणा साधलाय। नागरिक जखमी होत असल्याचा आरोप केलाय। नाशिकमध्ये लवकरच मोठे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे आणि निधीच्या वापराबाबत सरकारला जाब विचारणार असल्याचे राऊत यांनी सांगितले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अप्रत्यक्षपणे न्यायव्यवस्थेवर म्हणजे सुप्रीम कोर्टावरती खासदार किंवा पक्षफुटी संदर्भात जो खटला सुरू आहे त्याबाबत सुप्रीम कोर्टावरती अप्रत्यक्ष दबाव आणतात। याविषयी त्यांनी काल एक भूमिका ठामपणे मांडली आणि ती भूमिका चुकीची नाही आहे। 4 वर्ष प्रलंबित असलेल्या खटल्याची सुनावणी आत्ता सुरू झाली। पक्ष आणि चिन्हाबाबत हे जे ठाण्याचे टिकोजीराव आहेत बरं का, त्यांना परस्पर पक्ष दिला निवडणूक आयोगाने। विधिमंडळातले आमदार सोडून गेले म्हणून आता विधिमंडळातला एक पक्ष वेगळा आहे आणि मूळ पक्ष वेगळा आहे। मूळ पक्षाचे प्रमुख हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत आणि तो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी माननीय उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवलेला आहे आणि आम्ही सगळे मूळ पक्षाबरोबर काम करतो आहोत। विधिमंडळातले 2-5 आमदार फुटले म्हणून पक्षाची मालकी एखादा ऐऱ्या गैऱ्याकडे कशी जाऊ शकते? तरी आमदार फोडले, आता खासदार फोडले आणि फुटलेले खासदार म्हणजे मी तर काल म्हणालो की देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी केटरिंग सर्व्हिस उघडलेली आहे। गद्दाराने यावाने खाऊन जावं। तुम्हाला गद्दारांना जेवणावळी घालायला वेळ आहे, तृणमूलच्या, आम आदमी पार्टीच्या, शिवसेनेच्या, पण संसदेमध्ये 16 दिवस झाले विरोधी पक्ष तुम्ही येण्याची मागणी करतोय संसदेत, तिकडे तुम्ही येऊ शकत नाही। या देशाच्या लोकशाहीची आणि संविधानाची इतकी विटंबना गेल्या 75 वर्षात झाली नसेल। 6 खासदारांना तुम्ही बोलवलं, ढोकळा, फाफडा, जिलेबी खायला घातलीत असं खासदार बाहेरून सांगतात। त्यातल्या एका खासदाराला म्हणे मोदी जिलेबी भरवत होते, खाओ खाओ म्हणून। हे काय ह्याला प्रधानमंत्र्याचं काम आहे का? तुम्ही गद्दारांना बोलवता ज्यांच्यावर खटला सुरू आहे अपात्रतेचा, तुम्ही न्यायालयाला एक दबाव टाकताय, बघा मी यांच्या पाठीशी आहे। पण संविधान नरेंद्र मोदीपेक्षा मोठं आहे, लक्षात घ्या। या देशाची घटना ही मोदींपेक्षा मोठी आहे आणि सुप्रीम कोर्टसुद्धा मोदींपेक्षा मोठं आहे। आम्हाला खात्री आहे ते निष्पक्ष न्याय देतील। आम्हाला संविधानानुसार न्याय पाहिजे, हे उद्धवजींचं म्हणणं बरोबर आहे। आम्हाला मेहरबानी नको आहे किंवा न्याय विकत नको आहे। हा पहिला विषय। दुसरा विषय तुम्ही काय सांगताय, काय शरद पवारांच्या पक्षाची आपल्याकडे आतली खबर? हो मग माझं आत्ता सुप्रियाताई सुळेंशी बोलणं झालं आणि ह्याच विषयावर बोलणं झालं। मी माहिती घेत होते, त्यांनी माहिती दिली स्वतःहून। कुठेही संभ्रम नको महाविकास आघाडीत किंवा इंडिया ब्लॉकमध्ये। नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे खासदारांनाच भेटत नाही आहेत, विरोधी पक्षांच्या संसदेमध्ये येत नाहीत। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक खासदारांचे प्रश्न प्रलंबित आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, मुंबई।